नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पहा, आता आमच्या इकडे कोकणात म्हणजे कसला मुसळधार पाऊस आज तर एकदम पूर आल्यासारखंच झालं होतं। खूप पाऊस होतं। म्हटलं चला आता आपण उद्याची तयारी करावं। उद्या सुट्टी आहे म्हणून मुलांसाठी सर्वांसाठीच काहीतरी वेगळा नाश्ता बनवावा म्हणून मी इकडं मिक्स डाळीचे आप्पे बनवणार होते। त्यासाठी मी इथं मिक्स डाळीचे आप्पे बनविण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ आणि त्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी तूर डाळ आणि त्याबरोबर अर्धी वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत। आणि हे सर्वच जिन्नस मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 वेळा, जोपर्यंत निव्वळ पाणी येत नाही तोपर्यंत। आणि त्यानंतर 7 ते 8 तासासाठी याला रेस्ट करू द्यायचं आणि त्यानंतर मग आपण मिक्सर। इकडे तर खूप भयंकर पाऊस चालू आहे, बापरे। चला मग 8 ते 7 तास झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरला छान एकदम बारीक दळून घ्यायचं, म्हणजे आपले जे आप्पे आहेत ते फुगतात। आणि हे मी विदाऊट म्हणजे सोडा न टाकता रात्रभर त्याला भिजवत ठेवणार आहे। बघू शकता की एकदम आपण सोडा जरी नाही टाकलं ना तरी खूप छान पीठ फुगतं। आणि आता पाऊस असल्यामुळे मी छान झाकून ठेवायचं एक जाड कपडा टाकून। आणि किचनच्या ज्या कोपऱ्यामध्ये जास्त गरम असते त्या कोपऱ्यामध्ये हे भांडं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे, तरच ते सोडा न टाकता व्यवस्थित फुगून जाईल। चला तर मग भेटूया सकाळी। आता उद्या मी सकाळी इथं उठलेले होते, त्यानंतर फ्रेश होऊन आले होते तर चिमण्यांचा छान आवाज येत होता माझ्या किचनमध्ये। आता हे बघा किती छान फुगलेलं आहे आणि तेही सोडा न टाकता एवढं छान फुगतं, मग सोडा कशाला टाकायचं। असं व्यवस्थित छान जाळीदार पीठ झालेलं आहे। असं वाटतं की याला आता आपण काहीच करू नये, एवढं छान दिसत होतं हे पीठ। आता मग त्याला फिरवून घेते थोडंसं आणि मग ते आपले आप्पे करण्यासाठी ते तयार आहे पीठ। आता याच्यामध्ये मीठ टाकून मी छान याला थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजेच की एकजीव करून घेतलेला आहे आणि एका छोट्या भांड्यामध्ये ते काढून घेतलं आहे। आणि मी आता छान तडका देऊन आप्पे बनवणार आहे। त्यासाठी मी तर कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे। एका कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची म्हणजेच की सर्व जो मसाला आपण कांदा वगैरे टोमॅटो जे चिरून घेतलेले होते ना ते सर्व टाकून छान त्याला मस्त हे करून घ्यायचं, म्हणजे फ्राय करून घ्यायचं। एक फोडणीच तयार करून घ्यायची एक प्रकारची आणि ते नंतर आपल्याला त्या आप्प्याच्या पिठामध्ये टाकायचं आहे। म्हणजे कच्चंही टाकू शकतो, पण हे असं खूप भारी लागतं। आणि हे असंच माझ्या मुलांना आणि घरी सर्वांना असंच आवडतं म्हणून मी असंच बनवते। आणि त्यामध्ये खूप सारे तीळही टाकायचं, तीळने एक पौष्टिकपणाही त्याला येतो आणि चवही खूप भारी लागते आणि पचायलाही ते हलके जातात, म्हणून तीळही भरपूर टाकायची, छान लागतं। असं छान खमंग त्याला फोडणी करून घ्यायची। ती फोडणी पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच ते आपल्याला त्या आप्प्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। मी थोडंसं हळद पण टाकलेलं आहे इथं। हळद ऑप्शनल आहे, टाकू वाटत असेल तर टाका, म्हणजे कलर थोडासा चेंज येतो म्हणून टाकलेलं होतं तिथं। आता परत मी ज्या छोट्या पिठामध्ये टाकलं होतं त्याच्यामध्ये मीठ थोडंसं ॲड करून त्याला असं मिक्स करून घेते व्यवस्थित। आणि मग त्यानंतर आपलं जे आपण आप्प्यासाठी जो मसाला बनवला होता तो टाकून घेऊया। असं मस्त खूप छान लागतं हे। आणि कोथिंबीर मी त्या मसाल्यात नाही टाकलं, कोथिंबीर कच्चीच ठेवली होती, कोथिंबीर मात्र परत टाकले। इकडे खूप पाऊस आहे, मुसळधार पाऊस, आणि असा गरमागरम नाश्ता सकाळी सकाळी दिल्यानंतर सर्वांना खूप आवडतं आणि पोटभरीचा पण नाश्ता होऊन जातो। म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपल्याला वेगळे कामं करायला थोडा वेळ जास्त भेटतो, म्हणून हा नाश्ता मी आज बेत केला होता। असं पीठ परत ते मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि याच्यामध्ये टाकून आपण छान मस्त फिरून घेऊ। आणि हे आप्पे पात्र आता मी ठेवलेलं आहे। किती मला बहुतेक वाटतं 2 वर्ष झाला असेल, त्यानंतर मी आज आप्पे बनवते, कारण की माझ्या मुलांनी त्याच्या मित्राच्या टिफिनमध्ये पाहिलं होतं आणि खाल्लंही होता। तो म्हणतो की मम्मी तुला आप्पे तो लहान होता तेव्हाच बनवलेलं होतं। छोट्या मुलाला तर आवडत नाहीत, पण तो आता दादाचं बघून तोही खाऊ लागला आहे। हे असं छान आता पीठ थोडं त्याच्यामध्ये मी टाकून घेते, एका छोट्या चमच्याने टाकायचं म्हणजे ते बाहेर जात नाही आणि खूप छान फुगतात। यामध्ये मी सोडा टाकलेला नाही तरीही एकदम नरम आणि टम्म फुगलेले होते। असं झाकून ठेवून 1-2 मिनिट त्याला छान वाफवू द्यायचं। त्यानंतर थोडंसं कडेकडेनं तेलही सोडायचं। इकडे मी दूधही गरम करायला ठेवलं होतं
आणि असं छान आप्याच्या ह्याच्याने आपण व्यवस्थित काढून घ्यायचं. त्याला पलटून घेऊया आता. बघा किती छान कलरही एकदम मस्त आलेला आहे. हाय फ्लेमवरच मी ठेवलेला आहे हे. जर व्यवस्थित भाजल्यानंतर आपण लो फ्लेमवर ठेवू शकतो. असे मस्त आता आप्पे इकडं छान मस्त तयार आहेत. चटणी ही खोबऱ्याची, आपण जी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची बनवतो ती अशी पाहू शकता. आतमधूनही एकदम मस्त शिजलेले आहेत आप्पे आणि टेस्टला तर एकदम भारीच. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.